इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज पाहत आपण मराठी विभागामध्ये आपलं चाललं आहे समानार्थी शब्द. तर मी सर्व मुलांना सांगते, सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या की आपल्या चॅनलवरती समानार्थी शब्द अल्फाबेटिकली देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काही शब्द अडले तर त्याच्यामध्ये सर्च करायचा प्रयत्न करा. पाहूयात आजचा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न, दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. आता काय, सहोदर. सहोदर म्हणजे एकाच उदरातून जन्माला आलेले भावंड, म्हणजे काय आलं, भ्राता. खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा. विसंगत म्हणजे वेगळी ओळखायची. आता पट म्हणजे अंबर आहे, अलीला मधुप म्हणजे भुंगा, अभ्र घन म्हणजे ढग, खुबी आणि नक्षी हे दोघं विसंगत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी कोणती. समानार्थी हवे, हे सगळे विरुद्धार्थी आहेत. मानस म्हणजे मन. तुझं मानस काय आहे, जे मनात काय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. पादप, तरु, वृक्ष यांचा सगळ्यांचा अर्थ होतो झाड. माड हे एका झाडाच्या प्रकाराचं नाव आहे, कोकणामध्ये असतं. गटात बसणारा शब्द ओळखा. गहन, अगाध, अमर्याद याला येणारे आहे जोडून अगम्य. पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या वाक्यातील एका शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. अंडरलाईन वगैरे केली नाही, आपलं असंच ओळखायचंय. माधुरीच्या आईला मुलीच्या लग्नाची काळजी होती. मुलगी म्हणजे दुहिता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी कोणती. समानार्थी हवे, चढ उतार हे विरुद्धार्थी, जमा खर्च विरुद्धार्थी, सोने नाणे हात शब्द विरुद्धार्थी पण येत नाही. सदा सर्वदा, उत्तर काय येणार आहे, सदा सर्वदा. पुढचा प्रश्न, राजीव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. राजीव म्हणजे सरोज, कमळ, पंकज. उमाळा या शब्दाचा समानार्थी शब्द. उमाळा फुटणे, उद्रेक. संकोच या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर कण म्हणजे दयाळू, अविश्वास म्हणजे विश्वास न दाखवणे, अनिष्ट म्हणजे वाईट. संकोच समानार्थी शब्द येणारे अनुमान. खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा. कलंक, ठपका. हे पाहे, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ हे विसंगत आहे. श्रेष्ठ म्हणजे पण मोठं आणि ज्येष्ठ म्हणजे पण मोठं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत जोडी कोणती. आता शैली, छटा म्हणजे वेगवेगळ्या छटा ते ड्रॉइंग मध्ये असतात. नौबत वाजणे, डंका वाजणे. खुबी म्हणजे अंगातली कला, खुमारी म्हणजे पण कला. रोकडा म्हणजे कॅश रोख, आणि रोखचा अर्थ पण कॅश होतं, पण इथे जो आहे रोख आहे ना, त्याचा असा अर्थ घ्यायचा आहे, रोखोनी मजाला पाहू नका, म्हणजे असं एकसारखं पाहू नका, टक लावून पाहू नका. ठीक आहे. रोकडा, रोख हे येणार आहे आपलं विसंगत जोडी. पुढचा प्रश्न, खालील झाला हा. वेगळ्या शब्दाचा अर्थ ओळखा. अभिवादन, प्रणिपात, वंदन ह्याचा सगळ्यांचा अर्थ होतो नमस्कार. वेगळा येणारे संबोधन. संबोधन म्हणजे आवाज देणे, आरोळी देणे. पुढचा प्रश्न, वेगळ्या शब्दाचा अर्थाचा शब्द ओळखा. अद्री, पर्वत, नाग, भूदर. ह्या भूदर, पर्वत, अद्री म्हणजे सगळ्यांचा अर्थ पर्वत होतो. नाग, इथं नग जर असतं ना तर नगचा अर्थ होतो पर्वत. म्हणजे नाग दिले, व्यवस्थित वाचून घ्यायचंय. उत्तर काय आपलं, फक्त येणारे नाग. ठीक आहे. कटाशी जुळणारे पद ओळखा. भाळ, निढळ, कपोल, लल्लाट. लल्लाटी, भंडार. गटाशी जुळणारे पद. नीट भाड, न जुळणारे का जुळणारे काय. हय, वारू, अश्व म्हणजे कोण, घोडा. घोड्याला अजून काय म्हणतात, वाजी. मरुत म्हणजे वारा. धरा म्हणजे पृथ्वी. शब्दार्थ खूप सारे पाठ करा. 5वीला जे बसले असतील त्यांचे पाठ असतील पण बरेच. 8वीच्यांनी आत्ता करायचे. दिलेल्या वाक्यातील एका शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. लहान मुलाचे दुधाचे दात 5-6 वर्षात पडतात. आता पहा, दातला शब्द काय समानार्थी, रद. रद म्हणजे दात. पुढचा प्रश्न, दिलेल्या वाक्यातील एका शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द पर्यायातून निवडा. पहा, प्रश्न वाचताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने वाचायचंय. पूर्वेला म्हणजे प्राची. सूर्य म्हणजे आले शब्द. त्याची किरणे सर्वदूर पसरली होती. कर म्हणजे पसरणे आणि हात सारखं म्हणतो. इथे आपलं उत्तर अश्म काळ, दगड. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चळवळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. अश्म ठेवते, बाकीचं करून टाकते, गोंधळ नको.
चळवळ, आंदोलन. चळवळ करताना मोर्चा काढावा लागतो. चळवळच्या वेळेस सहकार असहकार ह्या पद्धती असतात की कोणी सहकार केलाय कोणी नाही केलाय. पुढचं पुरोगामी. पुरोगामी सनातन या शब्दाचा विरुद्धार्थी आहे. समानार्थी विचारला आहे म्हणजे काय येणार आहे? आधुनिक. समानार्थी शब्द आपले संपले आहेत. पुढच्या लेक्चरला विरुद्धार्थी शब्द घ्या. सर्वांनी लेक्चर पहा, व्हिडिओ पहा. समानार्थी शब्द खूप सारे दिले आहेत. मी अल्फाबेटिकल द्यायचा प्रयत्न केलेला आहे. शोधा आणि पहा.